घ्यावं. त्यांचं समर्पण किती आहे, आपलं समर्पण किती आहे. 1 तास इथं बसायला जेवणानंतर आपल्याला सहन होत नाही. प्रबोधनाची परिवर्तनाची वाट ही अशा समर्पणातून जात असते, हे लक्षात ठेवा. आणखी कुठले बंधू भाव माहिती आहेत तुम्हाला? आता एक नुकताच रामदेव बाबा योगाच्या नावाखाली तो जनतेची लुटमार करीत असतो. पॅरोलवर सुटलेला एक बाबा आहे, निवडणूक आल्या की त्याची सुटका होते. तो पंजाब मधला आहे. कोणाला माहिती आहे? बाबा राम रहीम. बाबा राम रहीम. ठीक आहे. आणखी कोणाला माहिती आहे? पुठ्ठूपुर्तीचे साईबाबा. आता त्यांचं निधन झालं, पण त्यांचे अन्न भक्त मात्र अजून जिवंत आहेत. कोणते? अनुराधा. अनिरुद्ध बापू म्हणायचं. अनुराधा देशमुख. आणखी सांगताय कोण? नरेंद्र महाराज. आजही ते आहेत, स्वतःला शंकराचार्य म्हणून घेतात, पण त्यांना मान्यता दिलेली नाही, पण ते स्वतःला मात्र शंकराचार्य म्हणून घेतात. नरेंद्र महाराज. आणखी सांगा. आपल्या इथं त्यांच्या किंवा कोणाच्या श्रद्धेला मी जे काही सादर करणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही धर्माला टार्गेट नाही, कुठल्याही देवाला टार्गेट नाही, कुठल्या धर्मपंथीयांना श्रद्धांना कोणाचे टार्गेट नाही. जे श्रद्धेच्या नावाखाली विडंबन करतात त्यांना मात्र मी टार्गेट करणार आहे, कारण तेच आधीचं खरं काम आहे. आणखी सांगा. बाबा बागेश्वर. तो सतत जय बाबा बागेश्वर. किंवा आता कालच एक व्हिडिओ पाहिला मी, प्रभू रामचंद्राला 5 बाप होते असं तो सांगतो. किती होते? 5. आणि हिंदुत्ववादी मान्य करतात. मला आश्चर्य वाटतं, कसं आहे मान्य करतात? 5 बाप होते प्रभू रामचंद्राला. काय मांडणी करतात? आणखी सांगा. तरुण सागर महाराज. आणखी इकडे मुलींना काही माहितीच नाहीत. आणि एक माझी एक विनंती आहे, तुमचे बरेच मोबाईल सुरू असतात, मोबाईल सुरू आहेत, तुम्ही व्याख्यान ऐकत नाही, फक्त मोबाईल मध्येच व्यस्त असता, तर असं करू नका. ठीक आहे. आणखी एखादा महाराज सांगा. ओम क्रीम नीम चामुंडाय विच्छे. ओम ह्रीम क्रीम चामुंडाय विच्छे असं म्हटलं जातं. आणि नवरात्रीमध्ये हा तंत्रमार्गी लोक असतात, महिला असतात, त्या एकत्र जमून हा जपतात. आणखी सांगा. ठीक आहे. माझ्याकडे एक भली मोठी यादी आहे या बंधू बाबांची. सर सांगा. तुम्ही काय सांगणार होता? ठीक आहे. तर आणखी एक बाबा जग्गी माहिती आहेत? बाबा जग्गी रामदेव वगैरे, वासुदेव वगैरे म्हणतात. जग्गी वासुदेव. ते स्टेजवर डान्सच करत असतात, मोठा असा असं करून डान्स करत असतात. तर दुसरे स्वामी नित्यानंद फरार झाले, दुसरा देश स्थापन केला, युनोने मान्यता दिली, फरार झाले ते भारतातून. राधेमा माहितीये? त्रिशूल घेऊन फिरत असतात राधेमा, बरोबर. आणखी संत रामपाल, निम कोरोली बाबा. आणखी सगळ्यात एक फेमस बाबा आहे, फॅनला असा हात लावून फॅन थांबवत असतो. कुठला सांगा? रील्स बरेच व्हायरल झाले होते त्या बाबाचे. लड्डू मुत्या. बरोबर की नाही? हा लड्डू मुत्या बाबा, भयंकर बाबा. मुरारी बापू. कालीचरण महाराज एवढा मोठा टिकला लावतो. कालीचरण महाराज कुंकू लावतो. बाई असून हा बापाई असून बाईगत एवढा मोठी टिकली कशी काय लावून फिरतो? कुणाचा नवरा केला त्यानं? कुणाला नवरा करून घेतला? अनिरुद्धाचार्य महाराज. पंडित प्रदीप मिश्रा. सरांनी सकाळी सांगितलं 2-2 लाख लोक प्रदीप मिश्राचं ऐकलं असतात. तर हा भोंदू बाबा. असे खूप महाराज आहेत की ज्यांचा अनिसनं भांडाफोड केलेला आहे. तर त्याच्या बातम्या, बरं याच्या व्यतिरिक्त गावोगाव खूप आहेत, त्याच्याही काही बातम्या याच्यात, काही निवडक बातम्या तुमच्या पुढे मी सादर करणार आहे आणि तुम्हाला बोलतं करणार आहे. युवा संवाद आहे हा. मी बोलण्यापेक्षा तुम्ही बोलावं, प्रत्येक जाहिरातीवर तुमचं मत व्यक्त करावं असं माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे. नेक्स्ट. तर मगाशीच कोणीतरी सांगितलं चुटकीवाला बाबा. तर चुटकीवाला बंधू बाबा महिलेला घेऊन पळाला. ही बातमी कुठली आहे? 4-5 दिवसापूर्वीचीच बातमी. कुठली आहे सर? कोल्हापुरातून. तर
त्यानं काय केलं, एका बाईला, विवाहित महिलेला घेऊन तो फरार झाला आणि त्याने पोलीसमध्ये केस दाखल केली. तर त्याचाही व्हिडिओ आहे आपल्याकडे. तर हा तो बाबा, भोंदू बाबा, की जो महिलाला घेऊन पळाला. नेक्स्ट, भोंदू बाबाकडून 15 वर्षे लैंगिक शोषण, 15 वर्षे तो महिलेवर बलात्कार करत होता. पण ती 15 वर्षे महिला गप्प का बसली, हा मोठा आपल्या समोर प्रश्न आहे. 15 वर्षे तिने अत्याचार का सहन केला? मला या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून हवं आहे. 15 वर्षे तिनं अत्याचार का सहन केला असावा? आणि 15 वर्षानंतर असं काय झालं की तिनं त्या भोंदू बाबावर केस दाखल केली? आता बातमीमध्ये काय वरती लिहिलंय, महिलेने 50 लाखही गमावले, गुप्त धनाचे आमिष दाखवून अनेकांना त्याने गंडा लावला. ही महाराष्ट्रातलीच बातमी आहे. 50 लाखही गेले, अब्रू पण गेली आणि तो बाबा पण गेला. नेक्स्ट, पुढची बातमी, अघोरी पूजेतून आमदाराला लक्ष. आता निवडणुकींचं वारं सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात आहे. नगरपंचायत, नगरपालिका यांच्या निवडणूक आहेत आणि अशा बातम्या तुम्हाला आता सतत पेपरमध्ये वाचायला मिळणार. अघोरी पूजा हे का करत असतील आमदार लोक, किंवा हे जे लोकप्रतिनिधी आहेत हे चेटूक मेटूक करणी भानामती किंवा दामटा उपटून टाकणं, देवाला करणी करणं का बरं करतात? यांचा लोकशाहीवर विश्वास नाही का? यांना का आधार घ्यावा लागतो ते करणी करणं? निवडून येण्यासाठी अघोरी उपाय करतात ते. असं करून निवडणुका जिंकता येतात का? पाठीमागे प्रश्न तुम्हाला विचारला विद्यार्थ्यांना. या सर्वांच्याकडे उत्तर आहेत, ज्येष्ठांच्याकडे उत्तर आहेत. युवकांना माझा प्रश्न आहे, भोंदूगिरी करून, कपट करून, अघोरी काहीतरी उपचार करून निवडणुका जिंकता येतात का? मग अशा आमदाराला किंवा लोकप्रतिनिधीला आपण निवडून द्यायचं का? लोकशाहीवर त्याचा विश्वास पाहिजे. पुढची बातमी वाचा, काय आहे? भूत काढायला गेला. बातमी कुठली आहे बघा, ती नागपूरकडची बातमी आहे. तर भूत काढण्याच्या बहाण्याने त्याने लैंगिक अत्याचार केले आणि त्याच्याबद्दल त्याला शिक्षा झाली. ही महाराष्ट्रातली बातमी आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे, जादूटोणा प्रतिबंधक कायदा आहे, त्याच्यामुळे त्याला शिक्षा झाली. महाराष्ट्राच्या बाहेर हा कायदा नाही, त्यामुळे तिकडे अशा शिक्षा होत नाहीत, अशा बातम्या तिकडून येत नाहीत. नेक्स्ट, काळी जादू, अघोरी कृत्यांना फुटले पेव. आता पहा, जागोजागी आपल्याला अमावस्येला, पौर्णिमेला दामट, अंड, लिंबू, मिरच्या असं बरंच आपल्याला पाहायला मिळतं. इतकंच नाही, करणी भानामतीचे प्रकार तर सर्रास आपल्याला पाहायला मिळतात. आपला जो हायवे आहे, हायवेच्या पलीकडे डोंगरी भाग आहे, त्या डोंगरी भागामधले सर्रास लोक या प्रथेला बळी पडलेले आहेत. आपल्या इस्लामपूरमध्ये जर पाहिलं, 100 घरापैकी 90 घरामध्ये काळ्या बाहुल्या आहेत. कशाला लांब जा, याच हॉलमध्ये बघू आपण. इथं उपस्थित असणारे जे समजा 50 असतील, 60-70 असतील, रजिस्ट्रेशन जवळपास 80 पर्यंत गेलेलं होतं. तर ह्या 80 पैकी किंवा उपस्थित असणाऱ्या 50 पैकी 40 लोकांच्या हातामध्ये काळे दोरे आहेत, लाल दोरे आहेत, पायात काळा दोरा आहे, किंवा आपल्या मोबाईलमध्ये देवाचे स्टेटसचे धुपारे आहेत. ही अंधश्रद्धा इथपर्यंत पोहोचलेली आहे. करणी भानामती किंवा दुष्ट शक्ती इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहेत. दुष्ट शक्ती म्हणण्यापेक्षा तो दुष्ट काळा दागा आपल्या आयुष्याला बांधला गेलेला आहे. पुढची बातमी, जादू टोण्याच्या संशयाने हल्ला, उर्धा ठार. समाजामध्ये काय व्हायला लागलेलं आहे की, आता माझ्याच घरचं एक उदाहरण देतो. मुंबईकडची माझी एक फॅमिली आहे, उल्हासनगरमध्ये राहते. तर माझा मामाचा मुलगा आहे, तो आता फारसा कोणाशी बोलत नाही. पहिल्यांदा खूप सोशल होता तो. तर त्याचं म्हणणं काय, त्याची बायको वारली, वयाच्या 35 मध्ये त्याची बायको वारली. तर त्याचं म्हणणं होतं, माझ्या बायकोच्या बहिणीनं तिच्यावर झाडफूक केलं. नाशिक मधून, त्याचं गाव नाशिक, नाशिक मधून ते झाडफूक काढलं होतं
आणि ती अगदी स्वस्त होती, अचानक मेली. आम्हाला संशय आहे तिनंच काहीतरी केलेलं, म्हणजे माझ्या मेहुणीनेच काय केलंय ते तिच्यावरती केलं. आणि मग आता आम्ही काय करणार आहोत, तिच्यावरच ते उलटवणार आहोत, ती पण मरेल. आणि तो इतका आधी सोशल होता, सगळ्यांशी इतका हसून खेळून मिसळून असायचा. आता तो एकलकोंडा राहतो, कुणाशी फारसं बोलत नाही. सतत शंका, शेजाऱ्या पाजाऱ्याशी शंका, ते काहीतरी करतील का, ते काहीतरी करणी करतील का, भानामती करतील का, चेटूक करतील का, सतत भीती. आणि असा भीतीग्रस्त समाज आहे, त्याच्यामुळे पै पावड्यांच्या भांडणं लागतात, शेजारी पाजारी एकमेकांशी बोलत नाहीत. इतकी भयंकर विषण्ण अवस्था महाराष्ट्राची किंवा खेड्यापाड्यातल्या लोकांची झालेली आहे. नेक्स्ट, बंधुगिरी करणाऱ्या मित्राबरोबर विवाहेतर अत्याचार. अत्याचार शब्द आला की लैंगिक अत्याचार समजायचा किंवा बलात्कार समजायचा. नेक्स्ट, चुटकीवाल्या बाबाच्या दरबारावर छापा. काय काय सापडलं त्याच्याकडे? प्राण्यांच्या कवठ्या, गंडदोरे, दारूच्या बाटल्या आणि इतर साहित्य. ह्या बाबाला बाटली कशाला लागते? जर का तो शुद्ध आध्यात्मिक गुरु असेल तर त्याला बाई आणि बाटली कशाला लागते? का तो चुटकीवाला बाबा बाईला पळून घेऊन गेला? नेक्स्ट, पोलीसच गजाड. ही 4-5 दिवसापूर्वीची बातमी. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी, सर काय नाव सांगितलं, पुण्याची जी आहे कार्यकर्ते आपली, या प्रकरणात तिने त्या मुलींची बाजू उचलून धरली. परिक्रमा खोत. तर त्या फोटोमध्ये परिक्रमा पण आहे. तिथल्या पोलिसांनी तिथल्या महिलांच्यावर अत्याचार केला, मुलींच्यावर अत्याचार केला, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या, त्या विरोधात अनिच्या कार्यकर्त्यांनी भूमिका ठाम घेतली आणि पोलिसांच्यावर गुन्हे दाखल झाले. पुढे, तुर्ची स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार. असे भानामतीचे प्रकार खूप सर्रास होतात. इस्लामपूरमध्ये सुद्धा पूर्णात एक भानामतीचा प्रकार झाला होता. संजय बनसोडे सरांनी तो उघड केला आणि त्याच्यामुळे आज स्थिती काय झाली की त्या घरामध्ये कोणी राहत नाही, ते घर सोडून निघून गेले. तर लोकांना याची खूप भीती आहे. नेक्स्ट, गुप्तधन शोधण्यासाठी पायाळू सुनेला नेले होते जंगलात. गुप्तधन शोधण्यासाठी रात्रीच्या वेळेला जंगलात नेलं. गुप्तधनाच्या पोटी कित्येकांचे जीव गेलेले आहेत. सकाळच्या सत्रामध्ये